हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवणार आहोत बाहेर मिळतात तसे कुरकुरीत खमंग समोसे. समोस्याचं वरचं आवरण खुसखुशीत आणि मधलं सारण चटपटीत करण्यासाठी आज मी काही खास टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ह्यासाठी लागणारे साहित्य बघूया. ओवा, मीठ, तूप, पाणी, मैदा. ह्या वाटीनं मी 1.5 वाटी मैदा घेतले. यात थोडंसं मीठ घालूया. थोडंसं ओवा, इथं मी 3 चम्मच तुपाचा वापर करत आहे. हवा तर तुम्ही डालडा वापरू शकता. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करायचे. हे हातात घेतल्यानंतर असा गोळा बनला पाहिजे, म्हणजे आपले समोसे वरतून क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतात. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात जे की आपल्याला माहिती नसतात. इथं आपण पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. घट्टसं पीठ मळून घ्यायचं आहे आता आपल्याला. पोळीच्या पिठापेक्षा घट्ट मळून घ्यायचंय. हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे. ह्याला आता थोडंसं तेल लावून घेऊया. ह्याला झाकण लावून 15 मिनिटासाठी हे बाजूला ठेवून घेऊया. तोपर्यंत आपण समोसातला मसाला बनवून घेऊया. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आता. लाल तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर, धने पावडर, बारीक करून घेतलेलं सूप, 2 मिरच्या कट करून घेतलो, 2 उकळलेले मोठे साईजचे आलू, कोथिंबीर. कढईमध्ये 3 चम्मच ऑइल घ्यायचंय. तेल गरम झालं की ह्यात हिरव्या मिरच्या घालू. चांगलं परतून घेऊया. आता इथं आपण कोथिंबीर घालूया. हे पण परतून घेऊया. इथं थोडंसं हळद घालू. ह्यात अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच मीठ. हे चांगलं मिक्स करून घेऊया. हे मसाला करपला नाही पाहिजे. यात थोडंसं साखर घालूया चवीसाठी. आणि इथं आपण अर्धा चम्मच बेसन घालूया, म्हणजे हे सारण कोरडे राहते आणि तळताना समोसे मऊ पडत नाही. काही तो उकळलेले आलू घालून घेऊया. इथं सोप टाकूया. पावडर बनवून घेतलेलं जे सोप होतं ते इथं घालूया. थोडंसं कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेऊया. बेसन घातल्यामुळे आपलं जास्त वेळ समोसा कुरकुरीत राहतो. इथं मी आमचूर पावडर टाकत आहे. हे चांगलं मिक्स करून घेऊया. साखर घातल्यामुळे हे तिखट आणि आंबटपणा बॅलन्स करतं. इथं मळून घेतलेलं पीठ आपण आता घेऊया. परत एकदा मळून घेऊया चांगलं. आणि इथं 4 काप करून घेऊया, म्हणजे आपले समोसे सगळे
सारख्या आकाराचे बनतील. आता इथं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ पण लाटायची नाही, जास्त जाड पण नाही लाटायची पोळी. व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला किती जाड लाटायची ते. हे बघा, एवढी जाड ठेवायची, ह्यापेक्षा जाड ठेवू नका. थोडंसं लांब करून घ्यायचं, पोळी लाटून घ्यायचं. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात चाकू बुडून याचे 2 भाग करून घ्यायचे. आता इथे एक भाग घ्यायचं, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं त्या साईडनं पाणी लावून घ्यायचं, हलक्या हातानं वरती आणायचं आणि हे अलगद जोडून घ्यायचं. असं कोन बनवून घ्यायचं. ह्यात आता मसाला भरून घेऊया. आता पाण्यामध्ये बोटं बुडवायचे आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा असं क्रॉस करून घ्यायचं आणि हे जोडून घ्यायचं. हे बघा, आता आपल्या समोस्याला परफेक्ट असा शेप जमला. मीडियम साईजचे समोसे बनवत आहोत आपण. बघा, परत एकदा दाखवते. असं साईडला पाणी लावून घ्यायचं, खालचा भाग वरती आणायचा, अलगद हातानं जोडून घ्यायचं. हे कोन बनवून ह्या कोनमध्ये आता मसाला भरायचा. क्रॉस करून घ्यायचं. आता साईडला पाणी लावून हे दोन्ही जोडून घ्यायचं. आता आपल्याला ह्या समोस्यांना तळायचं आहे. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे. जास्त पण तेल गरम होऊ द्यायचं नाही. आपल्याला मंद आचेवरच समोसे तळायचे आहेत. आता समोसे तेलामध्ये टाकून घेऊया. हलकसं तेल गरम आहे, घाई करायची नाही. गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे. हवं तर तुम्ही शेवटी मीडियम फ्लेमवर ठेवू शकता, पण फुल गॅसवर नाही तळायचं. तुम्ही जर फुल गॅसवर तळून घेतला तर त्या समोस्यांवर बबल्स येतात. बघा, गोल्डन कलर आलेला आहे आता. आणि आपल्याला सेकंड राऊंड समोसे तळताना जेव्हा तेल गरम असतं तेव्हा गॅस बंद करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मग परत तळून घ्यायचे समोसे. समोसे बनलेत आपले. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, परत एक राऊंड तळत आहोत आपण समोसे. हे आता गोल्डन कलर आहे. थोड्या वेळानं थंड होईपर्यंत ब्राऊन कलर मध्ये समोसा येऊन जातो. हे बघा, समोसा रेडी आहे मस्तपैकी.